सगळ्या मुखार उलोवपाचें म्हणल्यार काळजात धडधड जाता न्ही? हां, चिंता करपाची गरज नाही. तुमकां एकल्याकच तशें दिसना. बहुतेक जाणांची हीच काणी. तर ह्या विश्लेषणात आम्ही बरोबर तेच शिकतले. हो तणाव कसो कमी करचो, तो आत्मविश्वास कसो वाडोवचो आणि एक जबरदस्त वक्ते कशे जावचे. तर सगळ्या मुखार उलोवपूक इतलो कठीण कित्याक लागता? हे एक इतलें सामान्य आव्हान पूण गंमत पळया. एकदा ह्या आव्हानाच्या मुळाक पावून ताका बरोबर समजून घेतलो की ताचेर जैत मेळोवपाचो मार्ग एकदम सोपो जाता. आणि आज आमी तोच मार्ग सोदून काडतले. चला तर आता मातशे खोलायन वाचूया. सगळ्या मुखार उलोवप म्हणल्यार कितें? फक्त माचेर वचून 4 उतरां उलोवप? ना, अजिबात न्हय. हे एक इतलुले महत्वाचे कौशल्य जे वैयक्तिक आणि व्यावसायिक जिवण्यात खरोच व्हड भाड बदल घडून हाडू येता. पण गंमत म्हणल्यार चडशा जाणांतर हे एकदम भिरांकूळ दिसता. कारण हे फक्त उलोवपा पुरतेला. खरे पळयल्यार हे श्रोत्यांकडे एक नाते जोडपाविशीं आसा. आपलो विचार एकदम स्पष्टपणाने मांडपाविशीं आसा. आणि एक असा प्रभाव सोडपाविशीं आसा जो लोकांच्या मनात उरता. आणि सगळ्यात महत्वाची गजाल, हातून येवपी चडशे अडथळे बाहिले नाय तर ते भितरले असतात. आपलो चडचणी, ज्यांच्यावर आम्ही नियंत्रण दवरू शकतात. तर सुरुवात खंयच्यान करची? पहिलो आणि सगळ्यात महत्वाचो पावडो तो म्हणल्यार तणाव सांभाळप. कारण प्रभावीपणान उलोवचे पयलीं आपल्या मनातलं वादळ शांत करप खूप खूप गरजेचं. तणाव व्यवस्थापन म्हण्यार नक्की कितें? एकदम सोंप्या उतरांनी सांगायचं झाल्यार ह्या तणावाचं मूळ खंय आसा ती पयलीं सोदून काडप आणि मागीर ताचो आपल्या कुडीचार आणि मनाचेर जावपी वाईट परिणाम कमी करपाक तंत्र शिकप. हो फक्त एक विचार ना, हे एक खरे व्यवहारिक साधन. आणि हो तणाव खरे म्हणल्यार दिसता कसो? तोच तो. आवाज कामता, काळजाचे ठोके इतले वाढतात, सांगपाचे असता ते सगळे विसर पडता, आंगात घाम फुटना आणि लोकांच्या डोळे मिळवपाची लेखीत हिंमत जायना. ही लक्षणं इतली खरी आसात की ताका लागून हो प्रश्न खूप गंभीर आणि वास्तविक दिसता. तर एकदा हो तणाव नियंत्रणात हाडलो की दुसरो महत्वाचो पावडो आपसुकच सोपो जाता आणि तो म्हणल्यार आत्मविश्वास वाढवपा. चला आता पळोवया हे दोनूय विषय एकामेकांक कशे जोडल्यात आणि ते एकठांय कसे काम करतात. आत्मविश्वास नक्की म्हळ्यार कितें? तो म्हळ्यार आपल्याच क्षमतांचेर, गुणांचेर आणि निर्णयांचेर असलेलो एक घट्ट विश्वास. एक अशी भित्री खात्री जी सांगता हे काम हांव करू शकता. हातात घेतलेलो काम यशस्वीपणान पूर्ण जातलो हो भाव. आणि होच विश्वास तुमच्या उलोवपाचेर थेट जबरदस्त परिणाम करता. आता येता सगळ्यात महत्वाची गजाल. चला हे दोन खांबे, तणाव आणि आत्मविश्वास आता एकटाय जोडून पळूया. कारण हेच दोन मिळून एक इतले शक्तिशाली चक्र तयार करतात जे ठरायता की एक वक्ता यशस्वी जातले वा अपयशी. हांगा पळय, जेव्हा तणाव चढ असता आणि आत्मविश्वास एकदम कमी, त्यांना सगळं लक्ष फक्त भिरांटीचेर आणि स्वतःच्या मनातल्या संशयाचेर असता. आणि त्याचो परिणाम? आवाज कापता, उतरां मिळनात आणि श्रोत्यांकडे संपर्कच तुटता. पण ह्याच्या एकदम उरफाटे, कमी तणाव आणि वाढिलो आत्मविश्वास एक स्पष्ट, थीर आणि प्रभावी उलोवपाक बळ देता. जमीन अस्मानाचो फरक. तर हो सकारात्मक बदल कसो घडोवन हाडचो हें एक चक्रासारखें काम करता. पहिले तणाव कमी करपाची तंत्रां वापरात. ताका लागून तुमची कूड शांत जाता आणि एक शांत कूड मनाक शांत करता. जेव्हा स्वताचेर नियंत्रण आसा अशें दिसता तेव्हा आत्मविश्वास आपसुकच वाडपाक लागता. आणि होच वाडिल्लो आत्मविश्वास तुमकां प्रभावीपणान उलोवपाक मदत करता. पळयल्यार हें एक अद्भुत चक्र. आणि हे एक वाक्य पळात, ते ह्या सगळ्या गजालींचो सार एकाच सुवातेर हाडता. आत्मविश्वासानं उलोवपाची क्षमता शांत आणि नियंत्रित मनाच्या पायाचेर बांधलेली असता. महत्वाचो मुद्दो एकदम सोप्पो आसा. भितर जे चालता ताचो व्यवस्थापन करप हेच भायरल्या प्रभावी प्रदर्शनाची खरी चावी. बरें, आता पुढे वचूया आणि पळोवया की ह्या सगळ्या प्रयत्नांचो निमाणो परिणाम कसो दिसता. आपलो ध्येय एक शक्तिशाली आणि प्रभावी सादरीकरण दिवप. ते कसे साध्य जाता? एकदम आत्मविश्वासान भरेलो आणि शांत वक्ते कसो दिसता? तांचो आवाज स्पष्ट आणि एकदम थीर असता. तांची शरीरभास प्रभावी असता. ते लोकांच्या डोळ्यान पावून आत्मविश्वासान उलयतात. तांचे मन जाग्यार असता आणि सगळ्यात महत्वाचं, ते श्रोत्यांकडेन एक खरं नाते जोडतात. तांचो संदेश सोंपो असता पूण एकदम प्रभावी. आणि एक निमाणी पण सगळ्यांत महत्वाची गोष्ट, ध्येय भिरांतीक पुराय तरेनं ना करपाचो न्हय, कारण ती स्वाभाविक आसा.
ती असतलीच. खरे ध्येय म्हणल्या